हॅलो चेक हॅलो चेक. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे यांच्या मान्यतेनुसार समालोचक चषक 24-25चा हे चित्तथरारक प्रवास. शेलू बनाम एल.एन.टी. खोनी. आडवा बाटना फटका स्ट्रोक साठी जागा बनवले. पहिलाच बॉल, विकेट धोक्यामध्ये पकडली. जेल फलंदाज बाद. राजू तरे स्वस्तामध्ये मैदानाचा नक्कीच आपण पाहतो. मैदान सोडत असताना पहिल्याच बॉलवरती गौरवला मिळते ही सफलता. फलंदाज बाद. टॉस जिंकल्याच्या नंतर अवीरशाह इलेक्ट्रिकल्स या संघ अवीरशाह इलेक्ट्रिकल्स जे.के. शेळू या संघानं फिल्डिंगचा बॅटिंगचा निर्णय घेतलेला आणि पहिली विकेट. शोएब आलेत. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. हो, वॉट अ कॅच. फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. लीगचं पार पडलेलं आणि पाहूयात त्या स्पर्धेच्या नंतर जे.के. शेळू संघाला किती फायदा होतो. लीग गावाची लीग ठेवल्याच्या नंतर नवनवीन खेळाडू कसे उदयास येतील यासाठी केलेला तो प्रयत्न असतो. आता पाहूयात ते प्रयत्न कितपर्यंत यशस्वी ठेवतात. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. पहिला विकेट आली, बाद झाले राजू तरे. त्यानंतर सेकंड बॉल वरती लगेचच आपण पाहतात शोएब बाद झाले. आता तिसरा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये नट नंबर 4 मध्ये आलेत, यश. कवसला खेळायचं होतं. मिड ऑनला चेंडू. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट केली. 1 रन या बॉलवरती. धाव फलकेचा श्री गणेश येथून होत असताना 5 षटकांचा हा सामना. पहिलं पॉवर प्लेचं षटक आता प्रगतीपथावरती आहेत. अवीरशाह इलेक्ट्रिकलचे सर्व अविनाशी तरे या ठिकाणी जर आपण उपस्थित असाल तर आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर जमलेले तमाम शेळू बांधवांचं, त्याचबरोबर कोणीकर जे उपस्थित झाले असेल त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या वतीने आपण करूयात. 2 गडी बाद झालेत. तिसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल. प्रभात वरती जबाबदारी वाढलेली आहे. एक टेक्निकल फलंदाज आहे प्रभात. गौरव तयार. खाली राहिला अपेक्षा चेंडू. कवसला फक्त पुश करण्याचा प्रयत्न होता. जेंटल टच करायचं होतं. बॅटम बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. टीमची धावसंख्या 1. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 1. म्हणजे उर्वरित 4 चेंडूमध्ये आपल्याला सर्व काही पाहायला मिळालेलं आहे. 2 विकेट आल्या, 1 डॉट बॉल आला, 1 सिंगल आली. 5 ओव्हरचा सामना. एल.एन.टी. खोनी बनाम अवीरशाह इलेक्ट्रिकल जे.के. शेळू. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल. फटका बनवून खेळण्याचा प्रयत्न करतात कुठेतरी प्रभात. कदाचित हे विसरले की पॉवर प्लेचं षटक चालू आहे. एखादा ताकदीचा वापर करून सहज मिड विकेट त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आपण क्लिअर करू शकतो. परंतु इथे कुठेतरी वेगळा काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न प्रभातच्या वतीनं. कदाचित विकेट शाबूत ठेवतात का. आज 2-3 खेळाडू कदाचित शेलू टीम मध्ये नाही आहेत. ओव्हर द स्टम्प्स. हो, चांगला फटका लॉंग ऑफला.
याच फटक्यांचा तर उल्लेख आम्ही सातत्याने करत होतो. पॉवर आहे प्रभात मध्ये आणि ते एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑफला चौकार. षटकाचा खेळ पूर्ण झालेला. टॉस जिंकून जय कोळमा आता शेलू टीमनं बॅटिंगचा निर्णय घेतलेला आणि बॅटिंग करत असताना 2 गडी पहिल्या षटकामध्ये गमावले. महत्वाची गोष्ट आहे की शेवटच्या बॉलवरती चौकारानं षटकाला समाप्त केलं प्रभात शेलर यानं. एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे प्रभात. 5 धावा पुस्तकावरती 2 गडी बाद. LNT खोनी बनाम JK शेळू या 2 टीम मध्ये सुरू असलेला हा घमासान युद्ध. 5 धावा. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. 5-5 ओव्हरचे सामने आपण खेळवत आहोत. रायगड मधील एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली ते श्रीमान सागरजी मांडवकर साहेब, जे या मॅचचा आनंद आमचे यूट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे ते घेतात आणि त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. कौतुक केलेले खास करून या संपूर्ण स्पर्धेचं त्यांच्या वतीने देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. फुलटॉस आहे. सेन्सिबली ड्राईव्ह करतात. मिडॉनला क्लिअर करत लॉंग ऑनमध्ये बॉल. एकच रन या बॉलवरती मिळते. टीमची धावत संख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावत संख्येवरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. बॉलिंग मार्कवरती भूषण आलेत. भूषण ठोंबरे. हॅलो. भूषण तयार. हो खोलात होता चेंडू. प्रेशर बनवला आता प्रभात वरती पूर्णतः खोनी टीमनं. डॉट बॉल. विकेट वाचून ठेवतात. काय नक्की रणनीती आखलेली शेलू टीमने हे देखील पाहणं कदाचित आपल्याला गरजेचं ठरणार आहे अंतिम टप्प्यामध्ये. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा त्या 6. ओव्हर द स्टंप्स भूषण. वेगवान खोलात होता. बँग ऑन टार्गेट. आणखीन एक डॉट बॉल. सलग दोन्ही चेंडू जणू काय कॉपी पेस्ट केलेला आहे. भूषण ठोंबरे यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. बरीचशी मेहनत या संपूर्ण मॅचच्या दरम्यान ते घेत आलेले आहेत. 2 सलग डॉट बॉल त्यानेच केलेली सुरुवात. ऍक्शन रिप्ले. बँग ऑन टार्गेट. लॉफ करत होते. आता एज लागली होती. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. फिंगर गोज अप बांधते अंपायर. यश परत येईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद. आतापर्यंत फक्त 6 धावा आणि अखेर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईनाथ मसने आलेले आहेत. महावितरण मध्ये अर्थातच कार्यरत असताना स्पोर्ट्स कोट्यातून आपल्या महावितरणला स्टेट लेवलला रिप्रेझेंट करत असताना मग पंजाब हरियाणामध्ये जाऊन गोल्ड मेडल पटकावून असेल 100 मीटर्समध्ये. आणि पुन्हा एकदा या 2025 मध्ये आपण पाहतायत महावितरण मधूनच 2000 मीटरला स्टेट लेवलला रिप्रेझेंट करणार हे व्यक्तिमत्व आज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर होतं. भूषण आज एक वेगळ्या इराद्याने गोलंदाजीला त्याने सुरुवात केलेली आहे. सातत्याने वारंवार यॉर्कर वरती यॉर्कर ते टाकतात. हा पा ऍक्शन रिप्ले. सुरुवात यॉर्करने केलेली आहे. बॉटम हँडचा चांगला वापर. साई मसने यांच्या वतीने एक सिंगल. टोटल पुढे जाते ती 7 या धावसंख्येवरती. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. एज लागून पाठीमागे. डॉट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ इथून झालेला. पूर्ण 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 गडी बाद 7 या धावसंख्येवरती.
सन्माननीय श्रीमान आदरणीय सन्माननीय महेशजी धुळे साहेबांचे पिताश्री अर्थातच वडील श्रीमान आदरणीय मनोहरजी धुळे साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. होते तेव्हा देखील आम्ही त्यांना पाहिलं होतं. क्रिकेट कोणाकोणाच्या रक्तामध्ये भिनलेलं असतं आणि तसंच क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्ती. लॉफ करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज सॉफ्ट डिसमिसल, मच नेटेड ब्रेक थ्रू. मॅचची गोल्डन विकेट आता मैदानाच्या बाहेर येत असताना फोर्स करून फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये परतले साईनाथ मसने देखील मैदानाच्या बाहेर. चालू देखील प्रयत्न, 2 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावत संख्येवरती. जबरदस्त सामना, तिसरा षटक प्रगतीपथावरती इन ऍक्शन आपण पाहतो. ते 2 दिग्गज ताकदवर संघ लॉफ करत होते. जेलची शक्यता स्वतः गोलंदाज अंदाज बांधतात. वेल जज कॅच, फलंदाज बाद. धक्का लागलाय तो 5वा शेलू टीमला 9 या धावत संख्येवरती 5 गडी बाद. श्री 11 जयशंकर सांदई बनाम उसाटणे सी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. पाठीमागे बॉल सॉफ्ट हँड खेळत असताना या चेंडूवरती सिंगल इथून मिळते. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 गडी बाद 10. विकेट वाचून कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही जे फलंदाज येतात त्याने केला, परंतु कुठेतरी रनांचा देखील विचार करणं कदाचित गरजेचं होतं. का 3ऱ्या ओव्हरपर्यंत सामना आलेला आहे. फक्त 10 धावा पुस्तकावरती लागल्यात. प्रभात ॲज अ ओपनर आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याला डाव सावरायचा. बॅकफुटला जाऊन कव्हरला क्लिअर करायचं होतं, नाही जमलंय. आतल्या बाजूला लागला चेंडू, चांगला चेंडू होता. आणखीन एक आनंदचा 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे. ते आतापर्यंत 11 या धावसंख्येवरती 11 ऑन स्कोर कार्ड. सुरुवातीपासूनच विकेटची पडझड आपण पाहिली, त्या कारणास्तव थोडासा दबावामध्ये. उसाटणे सी बनाम सांदई या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच. लीव्ह केला बॉल, पाठीमागे मिस्टेक झालेली विकेट किपर कडून. पंचानं नो बॉल घोषित केलेला आहे आणि बॉल चाललेला सीमा पार. प्रेमने बॉलला लीव्ह केलं. वेल लेफ्ट, नो +4 हा पंजा. की फिल्डिंग टीम कडून रेफर करण्यात आलेला. ओव्हर द वेस्ट साठी फिल्डिंग टीम कडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे.
पंचांचा इशारा आलेला नो बॉल आणि त्या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे खोनी टीमनं आणि टेक्निकल रूम मधून देखील डिसिजन येतो इट्स अ नो बॉल. म्हणजे जो एक एक रिव्ह्यू आपण उपलब्ध करून दिलेला आहे प्रत्येक इनिंग मागे, इथे कुठेतरी एल&टी खोनी टीमनं तो रिव्ह्यू या ठिकाणी गमावलेला आहे. 9+4 या 5 धावा कुठेतरी फायदेशीर ठरतील. मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करण्याचा प्रयत्न आता शेलू टीमला करावा लागेल. जो एक स्पार्क पाहिजे होता तो त्यांना मिळाला. कदाचित 5 या एक्स्ट्रा धावा 16 धावा धावा पुस्तकावर ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करायचं होतं, फ्री हिट आहे, क्लीन बॉल झाला. बॅट अँड बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. शेवटचा चेंडू होता. 3 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवर. पाणी पाणी घेऊन जा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. फुलटॉस आहे, क्रॉस बॅटेड फटका टर्न करतात. बॉटम हँडचा चांगला वापर, डीप मध्ये प्रोटेक्शन, ॲक्युरेट थ्रो. एकच रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या 17. गौरव ठोंबरे ज्याने पहिलं षटक आपल्या संघासाठी फेकलं तोच आलेला आहे पुन्हा एकदा. एल&टी खोनी बनाम जे.के. शेळू या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना. लॉफ करतायत लॉंग ऑफला. जेलची शक्यता, क्षेत्ररक्षक बरोबर लॉंग ऑफ मध्ये. भूषण पकडली आहे जेल, फलंदाज बाद. टक्कू एक को आवाज दिया, टक्कू 7 जन को लेके आया. भूषण भूषण स्प्रेची गरज असेल तर घ्या. षटक चौथं, धावा 17, बॉल तयार.
लॉफ करतायत, क्रॉस बॅटेड फटका डीप मध्ये, प्रोटेक्शन, आणखीन एक सुंदर जेल डीप मध्ये पकडण्यात आलेली आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित होते, हर्ष होते, हर्षने पकडली आहे जेल. फलंदाज बाद. बाद झालेत. हा खेळाडू चमकला एसपीएल मध्ये, तर त्याच्याकडे वेल फार कमी होता मैदानाच्या आतमध्ये. गेल्याच्या नंतर चौकार षटकारच त्याला खेचणं गरजेचं होतं. त्या कारणास्तव त्यानं षटकार ठोकण्याचाच प्रयत्न केला. धावसंख्या ते आतापर्यंत 17 वरती. चौथं षटक आहे. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा एक धाडसी निर्णय घेतलेला, कदाचित तोच पथ्यावरती पडताना दिसून आला की काय. बोलो तयार. हाफ ट्रॅकर अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, वाईड बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन 18. धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 18 वरती. चौथं षटक सुरू आहे. ओव्हर द स्टम्प्स. पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू बरोबर आलेला, फक्त सिंगल. या बॉलवरती 1च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 19. या धावसंख्येवरती षटक चौथं सुरू मैदानाच्या आतमध्ये. आता या ओव्हरमध्ये गौरवनं आतापर्यंत चेंडू टाकलेले ते तब्बल 4 चेंडू त्याच्या ऑफिशियली टाकण्यात आलेले. 2 त्याला विकेट या ओव्हरमध्ये देखील मिळालेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी प्रभातसाठी. 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 20. या धावसंख्येवरती 20 ऑन स्कोर कार्ड. आज जो ओपनर आलेला प्रभात, अजून तरी मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. कदाचित पाहूयात आता शेवटचं षटक जर त्याच्या वाट्याला आलं तर त्या शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावसंख्येचं षटक तो कुठू शकेल का. गौरव तयार. ओव्हर द स्टम्प्सना. हो, खोलात होता चेंडू. गणेशनं चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला. पहिली सिंगल तर वेगाने. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडला. अथ्रो थोडासा वाईड होता. प्रयत्न चांगले होते विकेट किपरचे देखील या बॉलवरती. या 2 धावा. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट मॅचचं टॉप नाम उसाटणे सी. चला, आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. हा डीजे. यार की है यारी निभानी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन जवळपास ठेवण्यात आलं होतं. फलंदाज बाद. गणेश डांगरे होते जे नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटच्या स्वरूपामध्ये ते मैदानाच्या बाहेर. मध्ये बाद होतात फलंदाज गणेश. कदाचित टॉसचा डिसिजन चुकला का शेलू टीमचा. टॉस जिंकल्याच्या नंतर बॅटिंगचा त्याने निर्णय घेतला.
बरीचशी चर्चा शेलूच्या डगआउट मध्ये आता सुरू झालेली आहे. आतापर्यंत 22 धावा, या ओव्हरमध्ये आता अंतिम 5 बॉलमध्ये 3 किमान मोठे फटके. आणखीन एक यॉर्कर टाकलेल्या प्रभातनं आणि पाठीमागे जेल पकडण्यात आलेली आहे. प्रभातनं देखील त्याचं क्षेत्र सोडलेलं आहे आणि अखेर जो मैदानाच्या आतमध्ये बराचशा उशिरापासून उपस्थित होता तो देखील मैदानाच्या बाहेर. फलंदाज आतापर्यंत 9 गडी बाद झालेले आहेत. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले. जे के शेलू टीमच्या वतीनं नवीन फलंदाज शुभम आता मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 22 धावा, धावा पुस्तकावरती 9 गडी बाद. खोलात होता, आणखीन एक यॉर्कर टाकला, बँग ऑन टार्गेट. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकण्यात आलेला आहे. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलेला आहे. सुरुवात जबरदस्त करून दिली गौरवनं, त्यानंतर भूषण, आनंद आले, त्यानंतर पुन्हा एकदा गौरव. आता अंतिम ओव्हर मध्ये साहिल. लेग स्टिक चेंडू मिस करतो. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 23 वरती. काहीतरी कुठल्या तरी बॅट्समॅन नवीन करणं कदाचित गरजेचं होतं का? समोर जर फटके क्लिअर होत नव्हते तर कदाचित एक्स्ट्रा काहीतरी एफर्ट्स. शेवटचे आता 3 बॉल फक्त 23 वरती आतापर्यंत थांबवलाय LNT कोणी टीमनं शेलू संघाला. दोघं फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला टर्न करतात. पहिली सिंगल वेगानं, एकच रन घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे आता शेवटचं आहे विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये 1च्या मदतीने टीमची टोटल आता फक्त आणि फक्त जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आता बाकी राहतात. शेवटचे 2 बॉल. खोलात होता चेंडू, आडवा बाटनं वरच्या कडे लागून बॉल स्क्वेअर लेगला बरोबर निघाला. सेकंडचा कॉल, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, कदाचित बॅट्समन पोहोचले. 2 धावा पूर्ण, धावा संख्या 26. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेचच या 1 चेंडू नंतर करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लगेचच आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कडे वळणार आहोत. आम्ही विनंती करत आहोत आदरणीय आमचे महेशजी धुळे साहेबांचे वडील अर्थातच आमचे मनोहरजी धुळे काका यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करावा. शेवटचा बॉल क्लीन बोल्ड, ऑल डाऊन झालेला आहे. जय कोळंब माता शेळुआ संघ विजयासाठी 27 ची गरज आहे. या समालोचक चषकामधील पहिली असं संघ ठरलेला, पहिली टीम ठरलेली आहे जी ऑल डाऊन झालेली आहे. तब्बल 10 गडी गमावलेले आहेत, ऑल आउट झालेले 26 या धावसंख्येवरती विजयासाठी LNT खोनी टीमला 27 ची गरज आहे. या करूयात लगेचच टॉस. आदरणीय मनोहरजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत या नेक्स्ट मॅचचा टॉस. हे पहा ऑन स्क्रीन या स्पर्धेचं मुख्य अट्रॅक्शन बदलापूर समालोचक समिती आयोजित समालोचक चषक. बदलापूर समालोचन समितीची A1 जोडी बदलापूर वॉइस महेशजी धुळे सर, राहुलजी चव्हाण सर, या 2 दिग्गज A1 जोडीने ठेवण्यात आलेली स्पर्धा. या करूयात टॉस आणि जसं टॉस होतं लगेचच आपण सेकंड इनिंग मध्ये इन्व्हाइट करूयात मनीषजी पाटील सर यांना. थँक्यू. धन्यवाद पियुषजी बाबरे. नाणेफेक जिंकून फलंदाजी खूप कमी कॅप्टन्स निवडतात. जे के शेळू पण चुकलेला निर्णय
सुधारण्याची संधी मिळते. क्रिकेटचा खेळ हे तेच सांगतो. बघा ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळते बदलापूर व्हॉइस म्हणजे समालोचक चषकामध्ये सुद्धा हा मोमेंटो खूप महत्त्वाचा आहे. बदलापूर समालोचक समिती आयोजित समालोचक चषक 2024-25 श्री महेशजी धुळे आणि श्री राहुलजी चव्हाण यांचं नेत्रदीपक नियोजन आपण या स्पर्धेत पाहतोय. आणि त्याचमुळे या बदलापूरच्या आवाजाने पूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला आहे. आमचा समालोचन कक्ष दाखवला जातोय 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. समालोचकाने पुढे येऊन आयोजकाची भूमिका घेऊन कित्येक स्पर्धा संघांना एकत्रित करून ही स्पर्धा भरवलेली आहे. आणि 2024च्या हंगामाच्या सुरुवातीला आपण चांगलं क्रिकेट खेळलंय. मागच्या 3 महिन्यांपासून टेनिसबॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला आहे. आणि त्याचमुळे प्रत्येक संघ स्वतःला चेक करतोय. आणि त्याचमुळे अशा वेळेला जेव्हा आपण एका प्रतिष्ठित स्पर्धेत खेळत असतो आपल्या गावाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तोच प्रयत्न सातत्यानं मागच्या 2 दिवसांपासून या स्पर्धेत आपण पाहिला. आणि म्हणूनच या नियोजनाची जबाबदारी महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण या दोन्ही A1 समालोचकांनी आपल्या खांद्यावर घेतली. आणि फक्त आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतलीच नाही तर ती पूर्ण करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जात आहेत महेशजी धुळे. पंचांच्या भूमिकेत ते पाहायला मिळतील. तर पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 27 धावांचा. आणि पाहूया या 27 धावांना अडवण्यामध्ये यशस्वी होईल का JK शिळू. अपेक्षा तर त्यांच्या एक्स्ट्रा मेंबरला तीच आहे. या अडचणीतून सुद्धा मार्ग काढणारा गोलंदाज त्यांच्याकडे जर असेल तर नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खोणी ब संघासाठी आव्हान सोपं आहे. खोणी ब संघाकडून गौरव आणि रोहित हे 2 फलंदाज आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत रोहन येत आहेत. आजच आपण पाहिलं तर राकेश हा गोलंदाज चर्चेचा विषय राहिलेला आहे. इकॉनॉमिकल राहणं त्याने पसंत केलं. स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा तो जास्त धावा खर्च करताना पाहायला मिळाला नाही. आणि त्याचमुळे जर इतर संघांमध्ये तसे गोलंदाज आहेत जे इकॉनॉमिकल गोलंदाजी करतात तर आता पाहूया शेळू या संघाकडे सुद्धा तसेच गोलंदाज आहेत का जे या 27 धावांना रोखण्याचं काम करतील. कठीण आहे पण अशक्य असं नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तेच आपण नेहमीच पाहिलेलं आहे. तर सुरुवात होते या दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या डावाची आपण पाहतोय A1 जोडी. तसेच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या मान्यतेनुसार समालोचक चषक 2024-25 ही स्पर्धा. तर पंचांचा अधिकृत इशारा येतोय. लेट स्टार्ट सेकंड इनिंग ऑफ दिस मॅच. फाईन लेग, फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर काऊ कॉर्नर आणि स्ट्रेट लॉंग ऑफ. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी रोहन तयार पंचांच्या डावीकडून. सुरुवात अवांतर धावेने झालेली आहे. एक्स्ट्रा रन मिळते. धावफलक सुरू झालेला आहे खोणी ब संघाचा. आई गावदेवी क्रिकेट संघ खोणी ब करतोय पाठलाग एकूण 27 धावांचा. आव्हान स्वीकारताना रोहनची अवांतर धावेने सुरुवात. गौरव स्ट्रायकर रेंडला. फुल टॉस बॉल आणि त्यानंतर मग त्या फुल टॉसला पाठवले स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. कलेक्ट करा. आपण सहकार्य करताय ती भावना महत्वाची आहे ती आम्ही लक्षात घेतोय. पण मैदानाच्या बाहेरून पिवळा पडद्याच्या आत कोणीच थांबू नका. पिवळ्या पडद्याच्या आत कोणीच बॉल कलेक्ट करू नका. या सूचना आम्ही आयोजन समितीच्या वतीने देतोय. तर वेलकम 11 उसाटणे संघ नाणेफेक जिंकले आणि निर्णय आपला क्षेत्ररक्षणाचा आलेला आहे. तर यस षटकार आहे. तर या 6 धावा मिळत आहेत. आणि काय पॉवर झोकली होती या स्ट्रोकमध्ये गौरवने. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आणि पॉवर प्लेमध्ये अशाच फटक्यांची निवड फलंदाज करत असतात आणि तीच निवड योग्य ठरवली गौरवने. धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. 20 धावांची आवश्यकता. पायांची स्ट्राईड मोठी करून ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेटकीपर होते बीट. नशिबाची साथ मिळत नाहीये शेळू संघाला. बॉल जाईल सीमारेषा पार विथ बॅट. चौकार, 4 धावा.
11 उसाटणे आपण राहुल चव्हाण यांच्याशी भेटून घ्यायचे. कॅप्टन धावसंख्या झाले बिनबाद 11. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पॉझिटिव्ह स्टार्ट बाय खोणी ब. अजूनही 16 धावांची गरज. रोहन फॉर द विकेट. फुल टॉस आहे. त्या फुल टॉस वर केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषा पार. नाही थांबणार. लांबच लांब मारणार. गौरव अनस्टॉपेबल. षटकार 6 धावा. कंप्लीट पॅकेज आहे गौरव, ज्याने गोलंदाजी करताना 4 विकेट्स मिळवल्या, 2 षटका हाताळली आणि फलंदाजी करताना आता 10 धावांचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. तर 16 धावांचं योगदान दिले. 2 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या वतीनं मिळालेले आहेत खोणी ब संघाला आणि त्याचमुळे त्यांची गाडी सुसाट आता चालली आहे द्रुतगती महामार्गावर. ड्राईव्ह केलंय. मिडॉन नाही आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक मिळते रोहितला. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 18 धावा. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. ड्राईव्ह केलंय. वाईड हाफ व्हॉलीवर घेत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. 3 क्षेत्ररक्षकांचा चेस चालू आहे पण चेस होणार नाहीये पूर्ण. बॉल सीमारेषा पार. पहिल्या षटकामध्येच पूर्णपणे खोनी ब. चार्ज चौकार. धावसंख्या 22 झालेली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या षटकाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. पहिल्याच षटकावर पूर्णपणे डॉमिनंट करतोय तो म्हणजेच खोणी ब हा संघ. ऑन साइडला स्वीप करताना पहिल्या षटकाचा स्वीट एंड करताना पाहायला मिळतोय फलंदाज रोहित. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाले 26. स्कोर इज लेवल. 24 चेंडू एका धावेची गरज. फुल टॉस बॉल चिप केलंय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे थोडे कमी पडतात आणि त्याचमुळे चालत चालत एकदा पूर्ण केलेले आहे आणि सामना जिंकलाय खोणी ब या संघाने. 7 चेंडूंमध्ये सामना फिनिश झालेला आहे. दुसऱ्या डावामध्ये अभिनंदन खोणी ब. हार्ड लक टीम शेळू, जे के शेळू हार्ड लक आणि अभिनंदन आई गावदेवी क्रिकेट संघ खोणी ब.